खासदार झाले म्हणजे काही जिल्ह्याचे किंवा लोकसभेचे मालक ठरत नाहीत. मी फार उगीच भांडण पक्षातला काहीतरी वाढवू नये म्हणून मी शांत राहिलो. आता प्रतिभांना येऊन सुद्धा 6 वर्षच झालेत, पण अख्खा जिल्हाच माझा आहे आणि मी म्हणेल तसं होईल, असं होणं शक्य नाही. कोणी ते कुठल्याही पक्षाचं नेतृत्व ते मान्य करणार नाही. ज्याने पक्ष सांभाळले गेले अनेक वर्ष, ज्यांच्या भरोश्यावर पक्ष वाढतो आहे आणि शिल्लक आहे, अशा लोकांना बाजूला सारून पक्ष पुढे जाईल का, हा खरा प्रश्न आहे. आणि या सगळ्यांसाठी गेली 20 वर्ष पक्षाची स्थिती कमकुवत असताना भक्कमपणे पक्षाला मजबूत करण्याचं काम त्या ठिकाणी मी केलेलं आहे. हे महाराष्ट्रातील आणि जिल्ह्यातील सर्व जनतेला ठाऊक आहे. अलीकडे झालेल्या नगर परिषदेमध्ये मी जीव ओतून काम केलं. नगण्य असा सहभाग खासदारांचा त्या ठिकाणी होता. हे तिथल्या आमदार खासदारांना माहित आहे, आपल्या जनतेला माहित आहे. त्यामुळे त्यानंतर जे काय नगराध्यक्ष झाले, उपनगराध्यक्ष झाले, हे सर्व त्यावेळेस आलं तर आम्ही विचार विनिमय करून मी जरी मेहनत केली असली तरी हे केलं. याही निवडणुकीमध्ये जवळपास 55-60 जागेपर्यंत आमच्या दोघांच्या सह्यांनंतरच एबी फॉर्म वितरित झाला. त्यांनी सही केली, माझी सही झाली आणि प्रदेशाध्यक्षांचा आदेश होता की जिल्ह्यातील दोनही नेत्यांच्या संमतीनेच उमेदवारींचं वाटप झालं पाहिजे. आणि जवळपास 60 जागेवर दोघांनी सही करून आम्ही उमेदवार ठरवले. 6 जागेमध्ये ज्यावेळेस प्रश्न आला त्यावेळेस वसंतराव पुरकेजी त्यांच्याकडे गेलेत आणि त्यांनी फार तांडव करून माझ्या जवळच्या जे शिवानी ताई बरोबर लोकसभेच्या उमेदवारीसाठी गेले, त्यांच्या तिकिटासाठी त्यांनी प्रचंड आग्रह धरला, त्यांचे तिकीट कापायसाठी, आणि ते सक्सेस झाले. मी फार उगीच भांडण पक्षातला काहीतरी वाढवू नये म्हणून मी शांत राहिलो आणि त्यातील 2 लोक निवडून आले आणि त्यामुळेही प्रचंड नुकसान पक्षाचं त्या ठिकाणी झालं. आणि मला वाटतं की मला वाटतं कुठलंही भांडण नाही, त्यांचा गैरसमज आहे. मी काय मेहनत घेतली आणि मी कुणाच्याही दरवाजात कुठल्याही नगरसेवकाला बोलवलं नाही, म्हणजे गेलो नाही. स्वतःहून ते नगरसेवक तिथे आले. आता हायकमांड येईल, त्या नगरसेवकांना प्रत्यक्ष विचारेल की कोण कोणाला घेऊन गेले. शेवट नेतृत्व खासदार झाले म्हणजे काही जिल्ह्याचे किंवा लोकसभेचे मालक ठरत नाहीत. तेथील कार्यकर्त्यांना सांभाळणं हे नेत्यांचंही काम आहे आणि खासदारांचंही काम आहे. आम्ही गेली 25 वर्ष जिल्हा सांभाळतो आणि अशा वेळेस थोडा संयम ठेवून काम करावं लागतं. प्रत्येक कार्यकर्त्याला पटत नसेल तरी तो माझा विरोध केला उमेदवारीला म्हणून त्याचं तिकीट कापणं आणि त्याला बाजूला सारणं, हे सुद्धा जुन्या कार्यकर्त्यावर वैचारिक मतभेद असू शकतात. पक्षाच्या दृष्टीनं विचार करणं अत्यंत महत्वाचं असतं, परंतु तो विचार मला दिसत नाही. तर जुना इतिहास जर मी काढायला गेलो तर कारण मीच आणलंय त्यांना, बाळू धानोरकरजींना पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी सुरुवात मीच केली आणि प्रवेश झाला. आता प्रतिभांना येऊन सुद्धा 6 वर्षच झालेत, पण अख्खा जिल्हाच माझा आहे आणि मी म्हणेल तसं होईल, असं होणं शक्य नाही. कोणी ते कुठल्याही पक्षाचं नेतृत्व ते मान्य करणार नाही. सगळ्यांना मिळून मिसळून काम करावं लागतं, तेव्हाच रिझल्ट येतो. 2 शब्द बाजूला आपण तिखट बोलण्यापेक्षा संयमाने बोलणं हे अत्यंत आवश्यक असतं असं मला वाटतं. काल ज्यांनी ते काही स्टेटमेंट केलं असेल त्यामध्ये त्यांच्या गैरसमजातून झालेलं ते स्टेटमेंट असावं. त्यांचा काहीतरी गैरसमज झाला आहे खासदारांचा आणि भविष्य खूप मोठं आहे त्यांच्याकडे, त्यांच्या वयानुसार राजकीय संयम ठेवून बोलावं. उलट मी जर असं म्हटलं की जे नगरसेवक आहेत त्यांना जर सोडलं तर सर्वच नगरसेवक माझ्याकडे येतील,